दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर निषेध आंदोलन केले। नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आंदोलन दडपण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला। तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली असल्याचा आरोप करत सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे। गुरुवारी काँग्रेस कमिटीसमोर शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, हर्षवर्धन पाटील, सिकंदर जमादार, सुभाष खोत, गीतांजली पाटील आणि काँग्रेसचे नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे पहले लड़े थे गौरव से, अरे पहले लड़े थे गौरव से, काँग्रेस पक्षाचा जंतर मंतरवरती ज्या लोकशाही पद्धतीनं आंदोलन चालू होतं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी, ते करत असताना ज्या पद्धतीने पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांना दाबून वांगचुक यांना पकडून हॉस्पिटलमध्ये दाबून टाकलं, कारण त्यांचे उपोषण 23 दिवसाचं उपोषण चालू होतं, त्यांना दाबून हे केलेलं आहे। त्यानंतर जे आंदोलन करण्याचा निर्धार झाला की जंतर मंतर ते संसद भवन यासाठी ते जे विद्यार्थी सर्व जात होते, त्यावेळेला ज्या पोलिसांनी लाठी हल्ला करून त्या मुलांना, लहान मुलांना, लहान मुलींना नको त्या जागे नको त्या प्रकारे हे करून त्यांचा अत्याचार केला, त्या निषेधात आम्ही आज हे मोर्चा आंदोलन केलं आहे। त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते, आमचे जिल्ह्याचे नेते खासदार विशालदादा यांना ज्या पद्धतीने अटक झाली आहे त्याच्या निषेधासाठी आम्ही हे अर्ज हे केलेला आहे। आणि हे जर राजीनामा झाला नाही त्यांचा धर्मेंद्र प्रधान यांचा, तर पुढे सुद्धा तीव्र आंदोलन करू आम्ही। जिंदाबाद जिंदाबाद, राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है।